कोण कित्याक ना बरो न्हू आं बरो न्हू सांगलेले म्हणटा डायरिया बीन ते सगळे श्वासांतल्यान येता. अरे फायर ब्रिगेड या पळय बोटी उजो लागली न्हू डुंगर येता न्हू चल्ला प्रॉब्लेम सगळे सॉल्व कर पयलीं एक 8 ते 10 दीस ताज्या उपरांत वांगडा इनॉग्रेशनूय करया. तूं एक गाडी सोडपाची सिस्टम करपाची ती करून जाल्यार जेटी काय फायदो ना. एक की जर म्हणजे 9 वर्सां जाली 10 वर्सां जाली आमी जेटी बांदून तिचो उपयोग तांकां ना जाल्यार कित्याक तो कित्याक उपयोग आमकां सिंगल गाडी सोडपाची तेजेर तुमी हायजेनीक कंडिशन्स आनी ते पळोवपाचें काम तेंचें आसा शेवटी. ओके आमकां तितकें करपाक जाय ते करून घ्या. ओपनिंग मेयर आसा तीच काडल्या प्रत्येक बोटीकडे एक गाडी गेली इनफ. तुझे लेबर्स आणि कितें ते घाल आनी एक कोणी बंद JSIDC आपय फाल्याच्या वेळा आपय अमरेश तांचे कॉरेस्पॉन्डन्स केल्ले आसा. दे आर नॉट अलाविंग JSIDC प्रिवियस कॉरेस्पॉन्डन्स आसा. या तू मॉनिटर कर मिनिस्टर फाल्यां येवन मॉनिटर करतलो. JSIDC बेयतले फाल्यां बेयतले ते फाल्यां इन्स्पेक्शन करून परत घेतो मॉनिटर कर ते ओपन कर बाकीचे सगळे डेप्युटी कलेक्टर यू रिपोर्ट टू मिनिस्टर. ओके मिनिस्टर एनवायरमेंट विल लुक आफ्टर दॅट सगळे क्लियर ऑफ करपाचे. तुका कितें हडल येता ते काडून ओके ताका सांग फाल्यां यो म्हणून हांगासर आनी सांग ते जेटीचे कोण तो मनीस धाडपाक लाय मिनिस्टर आसतलो म्हणून एनवायरमेंट. तू एक रिपोर्ट तयार कर वाय दिस हॅपन एवरीथिंग. ओके सगळं तुजो रिपोर्ट म्हाका सबमीट कर. तुम्ही तुमचो कंडिशन एक रिपोर्ट सबमीट कर आनी डेप्युटी कलेक्टर यू सबमीट द रिपोर्ट ओवरऑल वाय दिस हॅपन कितें तिकोय तिगांचो रिपोर्ट. You collect all the 3 reports of Fisheries Department, Health Department and your Deputy Collector Department. Combine this and you submit to me. And according to today's minutes, you make it finalized. These minutes and we want to these things. Okay? Unless and until it is not possible. On कर रहा है. Otherwise, इनकी तरफ से यहाँ पे कुछ मैनेजमेंट किस तरह से हो सकता है. टॉयलेट हो या क्लीनिनेस हो या बाकी मेंटेनेंस. वो भी एक बार इनकी बैठ के डिस्कस करो. जो कुछ है कॉरेस्पॉन्डन्स तू मातशें सारकें मरे डिटेलान स्टडी कर कितें जातलें तें इन्क्लुडींग सोसायटीचे थोडी जबाबदारी दी. बोट ओनर आणि सोसायटी फाल्यां सकाळी बरो ना जालो जाल्यार ताका एम्ब्युलन्सीन घालून थंय कसो येयलो कीट आसा काय ना हें तें सगळें आनी इतकें सगळें जर आमी चॅक केलें न्ही सगळ्या डिपार्टमेंटान थोडेशें लक्ष दिलें जाल्यार अशें इन्सिडंट फुडें जावचे न्ही आनी हें जावपाक सुलभ मेंटेन करतात ते वॉटेवर तशें मेंटेन करता आसत हय ते तांकां एडिशनल टॉयलेट जाय आसत जाल्यार बायो टॉयलेट घालून तुका सांगलें हें काडून उडून बायो टॉयलेट घाल टायम बीग परमनंट टॉयलेट करता म्हणून आसत ते पयशे ते पे करून तांकां पे करून प्रत्येक ओनर कॉरेस्पॉन्डन्स केल्ला. वी विल इन्स्टॉल द लाईट. आम्ही ते क्लिनलीनेस जालो पळय आतां आमकां परमिशन हांव 15 दिसांनी परत येतलो पळय न्ही रे तेन्ना म्हाका सगळे A to Z आनी विथ रायटिंगां आसतलें ते तुमी डेप्युटी कलेक्टर आनी फिशरीज ह्या दोगांय कडेन करा. 4 वर्सां जाली फिशरीज चलयता जेटी पण अजून काय जायना. एटलीस्ट इफ दे कांट डू इट दे शुड हँड बॅक टू फेडरेशन. कुडबॉण जेटी वयलो जो 5 जाणांचो एक्सपायर्ड जाले ड्यू टू डायरिया ड्यू टू डिहायड्रेशन इन शॉर्ट. हांवें एक्चुली आमदारान म्हाका हो इश्यू 2-4 दीस पयलीं कंटिन्युअसली तोय सांगतालो. हांव म्हजे बरोबर आमचे एनवायरमेंट मिनिस्टर बाबा एलेक्स डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस डेप्युटी कलेक्टर फिशरीज डिपार्टमेंटाचे सगळे अधिकारी आमचे सरपंच हे सगळे जाण मेळून इन्स्पेक्शना खातीर हांगासर आयलो. जो इन्सिडन्स जालो तेज्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करता. असो इन्सिडन्स परत जावचो न्ही. पण अशा पद्दतीचे लेबर्स जेन्ना बोटीचेर वचून एक्सपायर्ड जाता आमी बोट ओनर आहा तोय रिस्पॉन्सिबल आसा ह्या गजाली खातीर. कारण ऑलमोस्ट ते ब्रॉड डॅट 2 जाण हॉस्पिटलांत पावले 3 जाण कितें तरी बाकीचे उरलेले अक्षरशः डिहायड्रेटेड जाल्ले. आनी जो इन्सिडन्स जाला ताच्या खातीर आमी कॉम्पेन्सेशन बोट ओनरांनी कमीत कमी 5 लाख रुपया ताका पे करचे. आमच्या कडल्यान कॉर्पस फंडांतल्यान आमी 5 लाख रुपया पे करतले. पण हाज्या फुडें अशा पद्दतीचे इन्सिडन्स आमी खपोवन घेवचे ना. तांकां सांगलें की हेज्या फुडें तांकां फायन 25 लाख रुपया तेंच्यांनी अशा इन्सिडन्स जालो चुकोन सुद्दां जाल्यार लेबरा खातीर पेमेंट करचो पडटलो. बोट ओनरान पेमेंट करचो पडटलो. एकंदर हांगासली फिशरीजची पुराय इन्स्पेक्शन केल्या उपरांत
खुबशे प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही ते 15 दिसांनी हांव म्हणजे डेप्युटी कलेक्टर फिशरीज हांकां इन्स्ट्रक्शन्स दिल्या. एक म्हणजे सगळ्यांनी SOP ठरोवपाच्यो. फिशरीज डिपार्टमेंट ऑल्सो डिसायड द स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर टू बोट्स. लेबर्स आमचे हेल्थ डिपार्टमेंट आमचो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस डॉक्टर उत्कर्श बेतोडकर ही द एपिडेमियोलॉजिस्ट ही वील गायडलायन वन SOP कोणी वचप काय ना कशें वचप तेंच्यांनी हायजेनीक कंडिशन दवरपा खातीर किट्स दवरपा खातीर कितें हें ठरयतले. बाकीचे कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर वील ओवरऑल मॉनिटर दीस आनी डे टू डे आमचो एनवायरमेंट मिनिस्टर अलॉंग विथ द MLA बाकीचे फायनलायज करतले. 15 दिसाच्या भितर बरेचशे प्रॉब्लेम्स हांगातले रिजॉल्व करतले आनी 15 दिसांनी जे जेटीचे इनॉग्रेशनूय उरलां कितें तरी कितलेशेच दीस जाले 8-9 वर्सां तेंय 15 दिसांनी इनॉग्रेशन करता आनी बाकीच्यांक बिझनेस करपा खातीर स्ट्रीमलायन दिता. आनी इतकें जाता आसतना लेबरांची काळजी घेवप म्हणजे तांकां इन्शुरन्स आसत किंवा तेंची हेल्थ काळजी ही बोट ओनरांची जबाबदारी हेल्थ डिपार्टमेंट तांकां मॉनिटर करतले आनी गायड करतले. एक करून घेता. टॉयलेट सेन्सराचे 5 जाणांचो एक्सपायर्ड जाले ड्यू टू डायरिया ड्यू टू डिहायड्रेशन इन शॉर्ट. हांवें एक्चुली आमदारान म्हाका हो इश्यू 2-4 दीस पयलीं कंटिन्युअसली तोय सांगतालो. हांव म्हजे बरोबर आमचे एनवायरमेंट मिनिस्टर बाबा एलेक्स, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस, डेप्युटी कलेक्टर, फिशरीज डिपार्टमेंटाचे सगळे अधिकारी, आमचे सरपंच हे सगळे जाण मेळून इन्स्पेक्शना खातीर हांगासर आयले. जो इन्सिडंट जालो त्याच्या बद्दल हांव दुख्ख व्यक्त करता. असो इन्सिडंट परत जावचो न्ही. पण अशा पद्दतीचे लेबर्स जेन्ना बोटीचे वचून एक्सपायर्ड जाता आमी बोट ओनर आहा तोय रिस्पॉन्सिबल आसा ह्या गजाली खातीर. कारण ऑलमोस्ट ते ब्रॉड डॅट 2 जाण हॉस्पिटलांत पावले, 3 जाण कितें तरी. बाकीचे उरलेले अक्षरशः डिहायड्रेटेड जाल्ले. आनी जो इन्सिडंट जाला ताच्या खातीर आमी कॉम्पेन्सेशन बोट ओनरांनी कमीत कमी 5 लाख रुपया ताका पे करचे. आमच्या कडल्यान कॉर्पस फंडांतल्यान आमी 5 लाख रुपया पे करतले. पण हाज्या फुडें अशा पद्दतीचे इन्सिडंट्स आमी खपोवन घेवचे ना. तांकां सांगलें की हेज्या फुडें तांकां फायन 25 लाख रुपया तेंच्यांनी असो इन्सिडंट जालो चुकून सुद्दां जाल्यार लेबरा खातीर पेमेंट करचो पडटलो, बोट ओनरान पेमेंट करचो पडटलो. एकंदर हांगासली फिशरीजची पुराय इन्स्पेक्शन केल्या उपरांत खुबशे प्रॉब्लेम्स जे आसा पळय न्ही ते 15 दिसांनी हांव म्हणजे डेप्युटी कलेक्टर फिशरीज हांकां इन्स्ट्रक्शन दिल्या. एक म्हणजे सगळ्यांनी SOP ठरोवपाच्यो. फिशरीज डिपार्टमेंट ऑल्सो डिसायड द स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर टू बोट्स. लेबर्स आमचे हेल्थ डिपार्टमेंट आमचो डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस डॉक्टर उत्कर्श बेतोडकर ही द एपिडेमियोलॉजिस्ट ही वील गायडलायन वन SOP कोणी वचप काय ना कशें वचप तेंच्यांनी हायजेनीक कंडिशन दवरपा खातीर किट्स दवरपा खातीर कितें हें ठरयतले. बाकीचे कलेक्टर आनी डेप्युटी कलेक्टर वील ओवरऑल मॉनिटर दीस आनी डे टू डे आमचो एनवायरमेंट मिनिस्टर अलॉंग विथ द MLA बाकीचे फायनलायज करतले. 15 दिसाच्या भितर बरेचशे प्रॉब्लेम्स हांगासले रिजॉल्व करतले आनी 15 दिसांनी जे जेटीचे इनॉग्रेशनूय उरलां कितें तरी कितलेशेच दीस जाले 8-9 वर्सां तें 15 दिसांनी इनॉग्रेशन करता आनी बाकीच्यांक बिझनेस करपा खातीर स्ट्रीमलायन दिता. आनी इतकें जाता आसतना लेबरांची काळजी घेवप म्हणजे तांकां इन्शुरन्स आसत किंवा तेंची हेल्थ काळजी ही बोट ओनरांची जबाबदारी हेल्थ डिपार्टमेंट तांकां मॉनिटर करतले आनी गायड करतले. सभी जगह पे और उनसे पेमेंट लेना. पेमेंट उन लोगों ने देना चाहिए. जैसे ही बोर्ड लगे उनका ऑफिसर एक नहीं, यहाँ पे 2-4 ऑफिसर्स लगा इतना पेमेंट कर देने का. आप लोगों ने टॉयलेट उन लोगों को टॉयलेट वालों को पेमेंट कर देना चाहिए. और जितना सारा एनक्रोचमेंट है यहाँ पे और एक आपके डेप्यूटी कलेक्टर को पूछो एनक्रोचमेंट क्या क्या है वो. ओके सगळो एनक्रोचमेंट कितें आहा पळय न्ही समतो खाली कर. आमी जांकां जागा दुसरे कडेन दिल्या कितें दिल्यार म्हणटालो बांधून दिल्या, रूम्स बांधून दिल्या रूम्स बांधून दिल्या. हांगासर येवन ते कशें रावता सर ते खबर ना सर. थंय ते भाड्यान दिल्ले आसा ऑलरेडी. आयक आमी जांकां रूम दिल्या पळय न्ही तांच्यांनी परत हांगासर येवन रूम रूम बांधल्या, घर केले हांगा. आप एक काम कर, दिल्या. तू एक काम कर रे. आमी जांकां रूम दिला तेजे लिस्ट काड. ओके आनी तितूंतले लोक जे हांगा रावता पळय न्ही तांकां हांगासले खाली कर. आनी हे खाली कांयच ना, विदीन 8 days खाली जावपाक जाय. ताज्या वयर ना तांकां सरळ सांगपाचो तुमचो रूम तुमकां दिला थंय राव, ना जाल्यार सगळें सामान भायर काड सर सकट आनी क्लियर ऑफ कर. ते जेटीज घालप आनी बाकीचे सगळे क्लियर कर. दुसरी गजाल बेश्ट्यो बोटी हाडून जितक्यो उडयल्ल्यो आहा पळय न्ही हांगासर आहा पळय न्ही ते वराना मरे 5,000 रुपया फायन बीन घालपाची ना. आतां डायरेक्टली तुमी एक कॉन्ट्रॅक्टर ऑन बोर्ड घे, तेजी व्हॅल्यू ठरय, ताका सांग वर म्हणून पयशे तुमकां डेपॉझिट करपाक. ते मागीर क्लेम करून कोण करता. आयडियल जितक्यो बोटी स्क्रॅप आसा जांकां तुमी हाज्या पयलीं नोटिसी काडल्या आनी जांच्यांनी 5,000 फायन भरल्या तूं आतां आनी वाट पळोवपाची ना. तूं फक्त तेजी व्हॅल्युएशन कर आनी कॉन्ट्रॅक्टराक सांग वर म्हणून सांग पयशे तुका भरपाचे. तेणी क्लेम करूंक जर फाल्यां सकाळीं आयलो तुका जितके पयशे तेणी 5,000 रुपया भरल्या किंवा सपोज एका बोटीचे तूं आतां स्क्रॅपाक दिली कोणाक इतल्याक 20,000 दिली, त्या बोट ओनर फाल्यां सकाळीं क्लेम केलो तुज्या कडले 20,000 रुपया परत वर ना जाल्यार ना. ओके हांगा 4-4 वर्सां 5-5 वर्सां बोटी दवरून उपकारच्यो ना. खाली कर
विदीन 8 days खाली कर, कोटेशन बेसिसचेर कर. माझ्या म्हणणं टेंडर सुद्धा नाही, कोणाकूय घे कोटेशन मागय मरे, कोण कोटेशन चड रेट दिता, ही बोट म्हाका स्क्रॅप करपाक जाय आमचो, कितले ते पयशे भरून म्हणपाचे वांगडा. ट्रान्सपरन्सी दवर कलेक्टर पता जाला आपको ट्रान्सपरन्सी. कोण पावना पयली पावटी चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आयज हांगा पावलो. फाटल्या दिसांनी ताका कंटिन्युअस फॉलो अप करतालो. हिंगा कितें ना तें कित्याक वर्सान डेंग्यू केसीस जाताल्यो, पूण ह्या वर्सांनी कॉलरा डायरिया जाले आनी 5 डेथूय जाले. सो आयज सीएमान आपलो सीएमाक दिसलें कितें आपूण दूद येवन चॅक करचें. ताणें हो सिरियस घेयला. आयज फुटबॉलाची जेटी कितें जाता तें चोवपा आनी ऑन सायट येयलो आनी ताणें सारकें इन्स्पेक्शन केलें. सारकें सायट तांणी जो डोको जेटीचे बांदलो ती 7-8 वर्सां पयलीं ती अजून यूज जालो ना. डिंकी हिंगा आहा त्यो पर्पज ताजो सर्व जालो ना. सो आयज सीएमान डायरेक्शन विथीन 15 days बिफोर 25 September हे सगळें क्लियर करतलो आनी जेटी पोती इनॉग्रेशन करतलो. म्हणजे फिशरमॅनाक हे ट्रॉलर्स ओनर्सांक ही गाडी लावपाक थिंगा व्हरपाक दितलो म्हणून. तेच भाशेन जे टॉयलेट आहा ते टॉयलेटाचे आतां एज अ टेम्पररी मेजर भायर टॉयलेट हाडपाक थिंगा दवरपाक रावला. तें आतां यूज करपाक परमनंट सोल्युशन जावप आसा. आमचे जे आहले ते आमचे टॉयलेट जे आहले सेन्सराचेर आहले ते रिप्लेस कर म्हणल्यार त्या सेन्सराच्या लेबरा बरें चलना. तेच भाशेन आमचे दुसरे रिटेनिंग वॉलाचो इश्यू आहलो तोय सीएमाक सांगला. आनी आमचे ट्रॉलर्स ओनर्साचे सोसायटी आनी एक प्रोपोजल भायल्यान एक ड्रॉप करपाक फ्लोटींग जेटी करपाक ती ताणें प्रोपोजल घेवन यो म्हणून ती फॉलो अप करता म्हणून. आनी हे मॅक्झिमम हे इश्यू आहा ते पार्किंगाचे बी सवड्या 15 days कलेक्टराक प्लस तेका हेल्थाक फिशरीज डिपार्टमेंटाक ताणें सांगलां डायरेक्शन दिलां विथीन 15 days हे सगळें क्लियर करून. फायन बी कितली सांगला तांकां आनी मेले तांकां कितली दिवपाची गेले आनी फायन वाडयतले म्हणून. आतां सद्या सांगलां ते ओनर्स बोट ओनर्सां कडेन 5 lakhs तांकां दिवचे म्हणून. आनी गव्हर्मेंट पर्पज आहा तेजे तितले 5 lakhs. आनी हेजे मुखार कितें जालें जाल्यार मिनिमम तांकां 25 lakhs बोट ओनरान तांकां दिवचे पडटा म्हूण तांकां कंडिशन घातलो म्हूण सांगलां. लोकल्स न्हू फकत 3 फॅमिली त्यो पयलीं कितें जालें ती सायडीन न्हू जेटीचेर 3 धाकली लॉज आहली. ती 3 तेंगे धाकले लॉज आहलो. ती लॉजां थिंग रावंक नाहली ती लॉज जाली ती मोडे. आनी फिशरी डिपार्टमेंटान थिंग आमकां फिशरी डिपार्टमेंट दिलें थिंगा. आनी प्लस आमकां 2500 एक लाख घेताय फिशरी डिपार्टमेंट आमी पे करताय तेंगे एवरी इयर. आनी पार्किंग जागो न्हू ऑफिस कमदादीचो फाटल्या दिसांनी हो डेमोलेशन केल्लो न्ही बरे वर्सां पयलीं सगळें तो जेटी सायड रिवर्स सायड हे सायडीन कांय केलें ना. हे सायडीन हे कमदादीन हे सायडीन कांय केलें ना. आनी हिंग आमगे लोकल सांगता ती खंय वयतली. आतां 8 दिसां समजा हालीं कोण ती खंय वयतली तें खंय घालपाचें. हे पयलीं बोट ओनरां पयलीं दवरपाचें सगळ्यांक. तेंगे सगळें कितें इलिगल सगळें उडयताय न्हू सगळें उडोवपाचें कांय करपा न्हू. लोकल हांगा असले ते दवरचे म्हणतो. तिनी लोकल्सान तेमी घरां हाय तेंगे दवरपाची ती तेंकां हुंय मेळ पुसान. आनी तेमच्यान एमर्जन्सी कितकोन हुंय वयतली. आज सीएमान कितें सांगला हांगा कितें करता म्हणून. सीएम कितें सांगता सीएम खबर ना. सीएम सांगता लोकल्स रावताय ती काड्यान तिंग घाल ही सगळ्यांक ती कितकोन रावता. ना सीएमान तशें सांगला जे कोणाक भायर दिले कडेन आसा तांकां काड म्हूण सांगलें तेणें. तेंकां आमी ती लोकल्स आमगेली दुसरे कडेन दिला ना. फकत ती शॉप एक धाकले रूम काडून दिले ते जाल्यार तेमी काडे. आनी फिशरी 2500 एवरी इयर फारीक कोताय.